मेढा पोलीस स्टेशन तसेच आपले प्रशासनातर्फे आपले नायब तहसीलदार व महावितरणचे कुंभारसाहेब उपअभियंता व इतर पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष तसेच सर्व गावचे पोलीस पाटील आणि सरपंच व मंडळाचे पदाधिकारी व सर्व अध्यक्ष आणि पत्रकार बंधू, आपण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला खरंच खूप आम्ही मेढा पोलीस स्टेशनतर्फे आम्ही आपले आभारी आहोत. आणि नक्कीच सर आपण दिलेल्या ज्या सूचना आहेत ते आमचे मंडळ आहेत ते नक्कीच पूर्ण करतील. साहेबांनी सांगितलेलंच आहे की डीजेला आपण बंदीच करतो आहे आणि फक्त मेढा जावळीमध्येच नाही, ह्यावर्षी तर आपण पूर्ण साताऱ्यामध्येच बंदी पूर्ण करतो आहे. त्यामध्ये आपण वरच्या लेवलवरून सगळे प्रयत्न करणार आहेत. म्हणजे डीजे सील करणार आहोत, नाकाबंदीमध्ये डीजेच्या गाड्या अडवून डिटेन करून ठेवणार आहोत, साऊंड सिस्टीम जे आहेत ते दुकानातच सील करून ठेवणार आहोत. अशा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपण ते हे राबवणार आहोत. दरवर्षी असं होतं की आपल्या मीटिंगमध्ये फक्त सांगितलं जातं की आपण बंदी करणार आहोत आणि परंतु त्यानंतर कोणी डी जे बुक केलेले असतात आणि त्यानंतर कारवाई केल्या जात नाहीत. परंतु तुम्हाला माहितीसाठी सांगतो की ह्या वर्षी आपले जे DYSP सरांनी सूचना सांगितल्या आहे त्या पद्धतीनंच संपूर्णपणे कार्यक्रम राबवला जाणार आहे. पूर्णपणे बंदी राहणार आहे त्याच्यामुळं कोणीही सर्व मंडळांना माझ्याकडून सूचना राहील की कुठल्याही डीजेला पैसे देऊ नका. तुमचे डीजेचे पैसे परत मिळणार नाहीत. तो डीजे कुठेतरी सील केलेला असणार आहे आणि पारंपरिक वाद्याला प्रचंड मागणी राहणार आहे आणि ऐन वेळेस तुम्हाला पारंपरिक वाद्य मिळणार नाहीत. त्यामुळं आत्ताच तुम्हाला एक चांगला सूचना सांगतोय की त्याच्यामध्ये तुम्ही पारंपरिक वाद्यच फक्त बुक करा आणि नक्कीच त्या पद्धतीनं राबवलं जाणार आहे. आणि दुसरी माननीय SP सरांकडून सूचना आहे, ज्या मंडळाला CCTV असेल त्याच मंडळाला NOC द्यायचे आहे. CCTV असेल तरच NOC मिळणार आहे, नाहीतर NOC मिळणार नाही. ऐन वेळेस येऊन आम्ही त्या अध्यक्षाला पोलीस स्टेशनला बोलवून त्यांच्यावर 188 प्रमाणे आम्ही CCTV लावला नाही म्हणून सुद्धा गुन्हा दाखल करू शकतो. त्यामुळं सर्व मंडळांना आणि बऱ्याच जणांना माहीत नाही की CCTV कोणाकडे भेटतो आणि कोण लावणार किंवा काय खर्च आहे. त्यासाठी आपण CCTVचे इथं कोण बोलवले ते येत आहेत, ते आपले हे झाल्यानंतर तुम्ही त्यांना भेटू शकता. ते आपल्याला एक कोटेशन देतील. 1000-1200 रुपयाचा खर्च आहे. मोबाईलमध्ये तो डाटा दिसतो आणि कमीत कमी त्याचं 15 दिवस स्टोरेज राहील. अशा पद्धतीनंच आपण ते स्टोरेज तिथं ठेवायचं आहे. आणि काही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं की गणपतीसाठी आपण डायरेक्ट नदीत न विसर्जन करता काही हौद वगैरे राबवावे. तर आपले आज प्रशासन आहेत, नगरपालिकेचे सुद्धा, नगरपंचायतचे सुद्धा पदाधिकारी आपण बोलवलं होतं आणि त्यांना ही सूचना नक्कीच पोहोचवणार आहोत की आपण त्या ठिकाणी डायरेक्ट नदीत विसर्जन न करता आपण त्या ठिकाणी हौद करून त्या विसर्जन करणार आहोत. आणि MSCBचे पण सरांनी ज्या सांगितलेल्या आहेत त्या सूचनांचं सुद्धा सर्व मंडळं त्या पद्धतीनं कारवाई पूर्ण करतील अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि ह्याच बेसिक सूचना आहेत की डीजेच्या तुम्ही पाठीमागे न लागता पारंपरिक वाद्याचा वापर करा आणि CCTV शिवाय NOC मिळणार नाही. बाकीच्या सूचना ज्या आहेत त्या रेग्युलरच आहेत. तुम्हाला सर्वांना ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं, कशी परवानगी घ्यायची हे गावोगावी सगळ्यांना माहीत आहे. MSCBबद्दल सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. महसूलच्या बाबतीमध्ये त्यांच्या काय असतील ते शंका आहेतच आणि दरवर्षीप्रमाणे आपण वाहतुकीचा अडथळा होणार नाही. मंडप बांधताना किंवा आपल्या कमानी बांधताना किंवा आपले जे बॅनर छापताना कुणालाही आपल्यामुळं त्रास होणार नाही. आपल्याला गणपतीचा कुठल्याही गोष्टीमुळं त्रास होणार नाही, वाहतुकीचा अडथळा होणार नाही. आणि असं जर कोण करणार असेल तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. आम्ही स्वतः त्याच्यामध्ये NOC देण्यापूर्वी पाहणी करणार आहोत. तर अशा पद्धतीनं स्ट्रिक्टली आम्ही गणेशोत्सवाचा कार्यक्रम 10 दिवस व्हिजिट करणार आहोत. आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पहिला, दुसरा आणि तिसरा
असे 3 नंबर मिळवून आपण SP ऑफिसला त्यांना पाठवणार आहे. ते जिल्ह्याच्या तुलनेत आपल्या पोलीस स्टेशनतर्फे एक वेगळं बक्षीस राहणार आहे आणि त्या 3 नंबरला आपण नॉमिनेट करून आपण जिल्हा स्तरावर पाठवणार आहोत आणि जिल्हा स्तरावरून एक वेगळं बक्षीस आहे हे 3. ते नंतर SP सरांच्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तिथे एक मोठा कार्यक्रम होणार आहे. पर्यावरणपूरक समाजोपयोगी असं काही कोणी त्याच्यामध्ये देखावे वगैरे करत असतील तर नक्कीच त्याच्यामध्ये आपण त्यांना बक्षीस कसं मिळेल आणि महत्त्वाचं की शासनाचा GR सुद्धा त्याच्यामध्ये आलेला आहे की त्यांनी राज्यस्तरीय सुद्धा स्पर्धा ठेवलेली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये जरी तुमचं 1 नंबरचं असेल तर तुम्हाला राज्यातून सुद्धा त्याच्यामध्ये स्कोप मिळेल. तो शासनाचा GR सुद्धा मी पोलीस पाटील ग्रुप किंवा आपला गणेश मंडळाचा जो ग्रुप आहे त्याच्यावर सुद्धा पाठवणार आहे. अशा रीतीनं तुम्ही चांगल्यात चांगला देखावा किंवा समाजोपयोगी किंवा पर्यावरणपूरक कसा गणपती करता येईल याकडे सर्व मंडळांनी लक्ष द्यावं असं मी मेढा पोलीस स्टेशनतर्फे सर्वांना आवाहन करतो. आणि सर्वात मोठा जे कार्यक्रम असतो आणि हे असतो विसर्जनाची मिरवणूक, तर त्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सर्वांनी जो रेग्युलर रूट आहे त्या रूटनीच दरवर्षीप्रमाणे विसर्जनाची मिरवणूक काढायची आहे. कोणीही रूट बदलायचा नाही आहे आणि जे पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, जर कोणी तसं रूट बदलणार असेल किंवा वेगळ्या मार्गाने जर विसर्जन काही निर्णय घेत असतील तर नक्की आम्हाला कळवा. त्याच्यामागे आम्ही मिटिंग घेऊन आणि जे काय आहे ती कारवाई त्या पद्धतीनं होईल.